लोकसभा निवडणुकीत जीवात जीव येणाऱ्या काँग्रेसचा विधानसभेला सुपडा साफ झाला। लोकसभेला 13 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसचे विधानसभेत फक्त 15 आमदार निवडून आले। काँग्रेसच्या बड्या नेत्यांनाही पराभवाचा सामना करावा लागलाय। पश्चिम महाराष्ट्रातही काँग्रेसचा फक्त एकच आमदार निवडून आलाय। एवढी मोठी नामुष्की काँग्रेसवर कधीच आली नव्हती। पश्चिम महाराष्ट्रानं पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, शरद पवार, वसंतदादा पाटील, राजाराम बापू पाटील, शंकरराव मोहिते पाटील, पतंगराव कदमांसह अनेक मुख्यमंत्री, मंत्री, केंद्रीय मंत्री काँग्रेसला दिले। परंतु पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री आणि अनेक माजी मंत्र्यांचा पराभव झालाय। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, संग्राम थोपटे, रवींद्र धंगेकर, ऋतुराज पाटील, संजय जगताप, विक्रमसिंह सावंत, राजू आवळे अशा आमदारांचा निवडणुकीत पराभव झालाय। तर गणपतराव पाटील, पृथ्वीराज पाटील, दत्तात्रय बहिरट, चेतन नरोटे, सिद्धराम म्हेत्रे, रमेश बागवे, राहुल पाटील, काँग्रेस पुरस्कृत राजेश लाटकर अशा उमेदवारांना निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलाय। पश्चिम महाराष्ट्रातून फक्त विश्वजित कदम यांचा विजय झालाय। विश्वजित कदम हे कडेगाव पलूस मतदारसंघातून निवडून आलेत, पण यंदा त्यांच्या मताधिक्यात घट झालीय। फक्त 30,000 मतांनी विश्वजित कदम हे विजयी झालेत। 2019ला विश्वजित कदम यांना 1,71,000 मतं मिळाली होती, मात्र यंदा फक्त 1,30,769 मतं कदम यांना मिळाली आहेत। त्यांच्या विरोधात असलेल्या भाजपच्या संग्राम देशमुख यांनी 1,0705 मतं घेतली आहेत। खरं तर विश्वजित कदम यांचा या निवडणुकीत विजय झाला असला तरी त्यांच्या मागे असलेल्या वडिलांची पुण्याईची ती कमाल आहे। पतंगराव कदम यांनी निर्माण केलेल्या सहकारामुळेच विश्वजित कदम हे निवडून आल्याचं बोललं जातंय। मतमोजणी दरम्यान अनेक फेऱ्या विश्वजित कदम हे देखील पिछाडीवर होते, मात्र अटीतटीच्या झालेल्या लढतीत विश्वजित कदम यांनी बाजी मारली। पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीला इतकं अपयश येईल असं कुणालाच वाटलं नव्हतं। पवारांच्या राष्ट्रवादीलाही केवळ 7 जागांवर समाधान मानावं लागलंय। काँग्रेसचं तर पानिपत झालंय। काँग्रेससाठी हा निकाल न पचणार आहे। ज्या लोकांनी लोकसभेला भरभरून साथ दिली त्याच लोकांनी विधानसभेला मात्र पाठ फिरवली आहे। त्यामुळे आपण नेमकं कुठे कमी पडलो याचा आत्मपरीक्षण करण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे। असो, तुर्तास इतकंच। असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका।